करत असते, मित्र करत असताना मित्र चांगला असावा बरं का. त्या मित्राकडे श्रीमंती नसेल तरी चालेल, पण त्याच्याकडे विचाराची श्रीमंती असावी. मित्र मळका असला तरी चालेल, पण मित्र जळका नसावा. वाटूळच होतं मग मातीचं. मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा, द्वारकाधीश आहे, गर्व आहे राज्य असण्याचा. मित्र सुधावणी सारखा असावा, 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये, पण लाज वाटत नाही तर गरिबीची. मित्र चांगला असावा. मित्र जर चांगला नसेल तर वाटूळ करतो बरं का. मूर्खस्य गात्राने वर्धंती किंतु तेषां ज्ञानं न वर्धंती. सज्जन माणसाची संगत केली तर ज्ञान वाढतं, मूर्ख माणसाची संगत केली तर उद्धार होत नाही, पतन होतं. पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं पतन करून घ्यायचं की तुमचा उद्धार करून घ्यायचा हे संगतीवर अवलंबून आहे. एक डॉक्टर MBBS होऊन आला, येण्याचा डॉक्टर MBBS झाला, म्हटलं येडे शहाणे करतो. गावात आहे का कोणी येडे? गावकरी म्हटले आहे, दोघं 3 जण आहेत म्हटले, 4 जण आहेत, जा घेऊन. मग यांना कधीपासून येडं लागलं, मग बाकीच्यांचे लग्न झाले, यांचे होत नाही. मग करतात काय येडे हे, नेमका त्रास काय गावाला? काय नाही म्हटले, कोणाची वरात असू द्या, ते डबडं वाजलं, मग तिचं जरी वाजलं तर हे नागिन डान्स करतात. असं तसं केलं तर काही हरकत नाही, पण नागिन डान्स करतात. त्याच्यामुळे काय होतं, उभे असलेले सगळे खाली पडतात. त्यांचा त्रास घेतला डॉक्टर घेऊन. डॉक्टर म्हटले मी ट्रीटमेंट करतो, 6 महिन्यात नीट करून देतो म्हटलं. नेलं त्या चौघांना नेल्याच्या नंतर 6 महिने ट्रीटमेंट केली. 6 महिन्यानंतर आता बघायचंय किती येडे शहाणे झाले. मग काय केलं त्या डॉक्टरनी, त्या हॉस्पिटलमध्ये डीजे लावला. जसा डीजे वाजला त्यातले 3 जण उठले, नागिन डान्स करायला लागले. एक जण शांतपणे वाटेवर बसलो. डॉक्टरला समाधान वाटलं, नाही 3 जण सुधारले तर काही हरकत नाही, पण एकाला जरी फरक पडला तर MBBS झालो, त्याचा फायदा मला होईल. एक जरी शहाणा झाला तरी. डॉक्टर त्याच्याजवळ येऊन बसले, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. हे बघ, 3 जण नाही सुधारले त्याचं दुःख नाही, तू सुधारला याचा आनंद आहे. काय झालं डॉक्टर साहेब? अरे ते 3 नाचतच होते, डीजे लावल्याबरोबर नाचायला लागले, तू मात्र सुधारला, आता तुला नाही ना नाचू वाटत? तो म्हटला डॉक्टर साहेब मी शहाणा झालो, तुम्ही मात्र वेडेच राहिलात. मी कसं नाचू म्हटलं त्या डीजे वरती, कारण ती माझ्या लग्नाची वरात आहे, नवरदेवाने कुठं नाचायचं. मी कशाला नाचू म्हटलं. वर्धंती किंतु तेषां. मूर्खाची जर गधे को गधे मिल गए. 2 जण अगदी रात्रीची वेळ आहे, चांदणी रात्र आहे, आणि अगदी टाकून निघाले गावाकडे, गावाच्या दिशेने. पण एवढी टाकली होती तर रस्ता चुकला. रस्ता शेताने निघाला, पाऊल वाटेने निघाले. आणि दोघांची आता ते कुत्र्याला बोलतात चालता चालता, ते म्हणतात आपल्या नादी लागायचं नाही, आपल्या नादी लागायचं नाही. पण शेतात कुणीच सापडाला. मग ते इकडं तिकडं पाहता पाहता एकाची नजर इकडं विहिरीवरती गेली. विहिरीवरती गेल्याच्या नंतर त्याने विहिरीमध्ये डोकावून पाहिलं. फुल पिल्याला होता, त्याला विहिरीत चंद्र दिसला. विहिरीत काय दिसला? चंद्र दिसला. तो दुसऱ्याला म्हटला अरे गड्या, या विहिरीत तर चंद्र पडला. म्हटला काय चंद्र पडला म्हटला विहिरीमध्ये. दुसरा म्हटला पडू दे, आपल्याला काय करायचं? कसा पडू दे म्हटला, हा चंद्र इथे येऊन पडला, आमच्या शेतात किती अंधार झाला असेल म्हटलं. आमच्या शेतात किती अंधार झाला असेल. नाही म्हटलं याला वर काढावं लागेल. तो म्हटलं काही हरकत नाही, मरेपर्यंत आपण बरोबरच आहे म्हटलं. आतापर्यंत कधीच एकट्याने घेतली नाही म्हटलं. बरोबरच आहे, तुझ्या साथीला मी का म्हटलं कसं काढायचं. एक बकेट आणली, तिला दोरी बांधली आणि ती बकेट पाण्यामध्ये सोडली. पाणी जोपर्यंत स्थिर होतं, चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा स्थिर होतं. बकेट पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर पाणी हललं, चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा हलू लागलं. धरणारा म्हटला फार चपळ आहे म्हटलं चंद्र. मागचा म्हटला किती चपळ असू दे, आपल्यापेक्षा नाही. तेवढ्यात त्या बकेटीत पाणी आलं आणि त्या बकेटीतल्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसू लागलं. धरला म्हटलं मी त्याला. धरला म्हटलं ओढ म्हटलं आता. पण ओढता ओढता काय झालं, ती बकेट एका कपालीत अडकली विहिरीमध्ये. अडकल्यानंतर हा म्हटला धरलं बरं का त्याने कशाला तरी. मागचा म्हटला कशालाही धरू दे, पण त्याला वर काढायचंच म्हटला. मग कसं काढायचं, जोर लावून म्हटला. पण त्या बकेटीची दोरी तुटली, बकेट एकीकडे जाऊन पडली, हे उताने पडले. असे उताने पडल्याच्या नंतर यांनी वर पाहिलं तर हा म्हटला एका झटक्यात गेला का नाही चंद्रवर. दुसरा झंझा सुद्धा लागू दिला नाही म्हटलं. म्हणजे पतन उद्धार संघाचा महिना. संत हे सहज भेटत नाही, दुर्जन पावला पावलावर भेटत असतात महाराज. ते संत चरण रज लागता, वासनेची बीज जळून जाय. संत चरणाने
जर लोखंडाचा कारखाना जळत असेल तर वासना जळणार नाही. वासना अशी चीज आहे, जर जळली नाही तर जन्म गेले लागे. वासनेच्या संगे जळ भरत राजा, हरणी गरबा गेला तो घातला वासनेने. वासना माणसाला मरू देत नाही. वासना बघा, माणसं मरतात, वासना मरतच नाही. लोक म्हणतात गेला माणूस पण इच्छा अपूर्णच राहिली, ही वासना आहे. पहिला मजला बांधल्यानंतर सुद्धा वरच्या मजल्याचे गज काढूनच ठेवतो, ही वासना आहे. लग्न झाल्यानंतर सुद्धा 4-6 वर्षांनी वाटतं निवणी बरोबर केलं असतं तर बरं झालं असतं, ही वासना आहे. ही वासना जाण्याचं काम संत स्पर्शाने होत असतं. वासनेचे बीज जळून जाय एकदा. वासनेबद्दल माझ्या बहिणाबाई बोलतात, संसार असा आहे, अरे संसार संसार मिळते भाकर, अरे संसार संसार. ही वासना एकदा आली मग तू कोणाला ती माणसं पाहिजे. नागनागिनी म्हटलं काय, रागरागिनी म्हण नागनागिनी. श्रोते दमदार पाहिजे, ज्ञानी पाहिजे. काही स्वर असे आहेत की ते काळजाला छेडून जातात. एका मूर्तिकाराने 2 मूर्ती विकण्यासाठी मांडल्या होत्या. गिराईकाराने विचारलं, बाबा उजव्या हाताची जी मूर्ती आहे तिची काय किंमत आहे? काय नाही म्हटले, तिची 100 रुपये किंमत आहे. आणि डाव्या हाताची म्हटले 10,000 रुपये किंमत आहे. बाबा वजनाला ती जास्त आहे का? नाही, वजनाला सारख्याच आहे. बाबा मग दिसायला पण सारख्याच आहे. मग हिच्यामध्ये धातू वेगळे आहेत आणि तिच्यात वेगळे आहेत का? म्हटले नाही, सारखेच आहेत. मग मूर्तिकार वेगळा आहे का? म्हटले नाही, मीच आहे, मी दोन्ही मूर्ती बनवल्या. मग बाबा एकाची किंमत 100 रुपये, दुसऱ्याची 10,000 रुपये कशासाठी? बाबा म्हटले जिची 100 रुपये किंमत आहे तर तिच्या कानातून जर तार टाकला तर तो तार इकडच्या कानातून निघतो. अभंग कोणता होता तो विचारून घेतो म्हटलं महाराजाला. बोललं विसाळ साहेब, तुमची बहीण आहे, काय प्रश्न असेल तर सोडून द्या, एवढं टेन्शन घेऊ नका, भ्यायचं नाही कोणाला. कुठं होतो आपण? आम्ही आंधळे, तुम्ही बहिणी निघला का? या कानातून तार टाकला तर या कानातून निघतो, त्याला सरोता म्हणतात. सरोता एक सोता असतो, एक सरोता असतो, दुसरा तिसरा श्रोता असतो. या कानातून तार टाकला तर या कानातून निघतो, त्याला सरोता म्हणतात. म्हटले जी 10,000 रुपये किंमत आहे तिच्यात काय बदल आहे? म्हटले नाही. तिच्या कानातून तार टाकला तर या कानातून निघतच नाही. म्हटले मग तिच्या हृदयापर्यंत जातो, त्याला श्रोता म्हणतात. मग राम नामे उपजयावरी सुख भोगडी वाढू लागे. नामचिंतनात जो आनंद आहे तो विश्वामध्ये कशातच नाही. जे भजन करतात, नित्य भजन करतात, देवपूजा करतात, त्यांना जाऊन विचारा, फार समाधानी संतुष्ट होतात. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय, संतुष्ट असतात, समाधानी असतात. त्या देवावर प्रेम करतात. ते मेरी लगी श्याम संग प्रीत देवावरती प्रेम करावं माणसाने. विष्णू तेवढं सुंदर आहे. विश्व ज्याने निर्मिलं तो देव किती सुंदर असेल. छवि देखी मैंने शाम की जब से हुई गावरी मन को तब से. छवि देखी मैंने शाम की जब से हुई गावरी मन को तब से. मुझ में लगा मन गाने कर दुनिया मेरी बड़ी शाम सावली सूरत पे मोहन
हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया, सावरी सूरत पे दिल दीवाना हो गया। एक तो तेरी नई नजर दूसरा लगा, तीसरा नजर मिला, दिल दीवाना हो गया। देवावरती प्रेम करावं। अयोध्येमध्ये पाहिलं तुम्ही, सगळे तपस्वी मुनी साधू सगळे अयोध्येमध्ये गेले होते, आनंद घेत होते महाराज। जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का आएंगे तेने सदा चित्त समाधान सर्व सुख द्यालो। माझ्या जीवन असं आहे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे अति वेळेत सेवा सोडणार, मला संध्याकाळचा प्रवास आहे आमचा, कीर्तन संध्याकाळी 7 तुम्ही समजदार आहे।